रिक्षा चालकांना मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला। सरकार रिक्षा चालकांना भाषा शिकण्यासाठी वेळ देणार। सरकारने एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा। शिवाजी कोणता पुस्तकावर बंदीसाठी आमदार संजय गायकवाड आग्रही। दिवंगत गोविंद पानसरेंवर गुन्हा दाखल करण्याची अजब मागणी। विधान परिषदसाठी एकनाथ शिंदेंचा नवा डाव। निवडणुकीच्या रिंगणात 10वा उमेदवार उतरवणार। सूत्रांची झी 24 तासला माहिती। शिंदेंच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना गॅसवर। बोंधू अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच। खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। लॉकरमधील 2 कोऱ्या चेकमुळे गुड वाढलं। राजकारणातील किंगमेकर बनण्याची स्वप्न पाहत होता मनोहर मामा। 50 आमदारांचा पाठिंबा गोळा करून भक्त नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचा केला होता निर्धार। एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेसाठी बच्चू कडूंना ऑफर दिली। राजकीय पुनर्वसनासाठी प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवल्याची 24 तासला सूत्रांची माहिती। नाशिक धर्मांतर प्रकरणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं मोठं विधान। बोंधू अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी नाशिकचं धर्मांतर प्रकरण पुढे आणलं। जलीलांच्या दाव्यानं खळबळ। मुंबईतल्या परळमधल्या केईएम रुग्णालयाच्या नामांतराला विरोध। रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक करण्याच्या मागणीला आरोग्य समितीची मंजुरी। मुंबईच्या पायधुनीत बिर्याणी आणि कलिंगड खाणं कुटुंबाच्या जीवावर बेतलं। विषबाधेमुळे अख्खं कुटुंब संपलं। 2 चिमुरड्यांसह आईवडिलांचा करुण अंत। धाराशिवमध्ये 400 जिल्हा परिषद शाळा मोडकळीस। जीव मुठीत घेऊन शिकण्याची विद्यार्थ्यांवर वेळ। धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरवल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। गर्मीवर हिंगोलीच्या वधू पित्याकडून भन्नाट उपाय। लग्न मंडपात एसी किंवा कूलर लावण्याऐवजी चक्क शेतातले स्प्रिंकलर। वराडींना नैसर्गिक एसीचा अनुभव।